हॅलो गायज, मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? झाला का सर्वांचा चहा नाश्ता? आणि आता आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो, तर ब्लॉग हा कंटिन्यू करा. तर भेटू परत. आम्ही मग गेलो हॉटेलमध्ये गेल्यावर मी मागवली कुर्मापुरी. मायराच्या पप्पाने पण कुर्मापुरीच मागवली. मग मायराचे पप्पा खाऊ लागले कुर्मापुरी खाल्ल्यानंतर मग मायराला थोडीशी दिली. मग मायरानं पण खाल्ली. मग खाल्ल्यानंतर मी एक घास खाऊन बघितला, छान लागला. मग मायराच्या पप्पाने मट्टा घेतला, मट्टा मायराला दिला. मायराने आवडीने पिला. मट्टा पिल्यानंतर मी एक घोट पिऊन बघितला. मला छान लागला आणि खूप आंबट होता, त्यामुळं मला कसं तरी झालं. पण परत मला थोडंसं छान वाटलं. आणि मग मायराच्या पप्पानी मग परत दुसरा अजून एक घेतला मट्टा दिला. म्हणजे छान लागल्यामुळे अजून एक मट्टा घेतल्यावर तो मायराच्या पप्पाने सगळा फिनिश केल्यानंतर मग ते छान बोलल्यानंतर मग थोडासा मट्टा मायरा पण म्हणायला लागली, खूप छान झालं आहे म्हणायला लागली. मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक अर्धा तास आम्ही तिथं बसलो. मग तिथं बसल्यानंतर कोणसुद्धा दिसला नाही. डॉक्टर अजून आले नव्हते. म्हणजे दातांची ट्रीटमेंट करायची होती, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो. मग उशीरपर्यंत बसून मग मायराला कंटाळा आल्यानंतर मग राहू दे बोललो. मग तिथल्या काकूंना विचारलं आम्ही की, मग मायरा खूपच कंटाळलेली, त्यामुळं राहू दे बोललं. आणि तिथल्या मावशींना विचारल्यावर पण त्या पण म्हणाल्या, सर अडीचच्या पुढे येतात, मग इतक्या वेळ बसायला नको. म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं पण खूप लोक होती, त्यांच्या आधीच अपॉइंटमेंट होती. आणि मग आम्ही थोडा वेळ थांबल्यानंतर मग मायराला म्हटलं, मी तुझे दात काढूया काय? तू चॉकलेट पेन खातेस, बिस्किट खातेस, कॅडबरी खातेस म्हटल्यावर मायरा म्हणायला लागली, नको म्हणून नाही चॉकलेट घ्यायला लागली. मग तिच्या पप्पाने तिला जवळ घेतल्यानंतर चिप्स ती मला चिडवायला लागली. परत चिडवल्यानंतर मग ती मला बोलू लागली की, मी तुझीच दात काढणार असं जे पप्पा तिला शिकवत होते बोलायला. मायरा तिचं पप्पा काय बोलते ती बोलत होती. मी दादू मामाला सांगू काय? रोनन मामाला मला भीती वाटते म्हणत होती दात काढण्याची. मग परत आम्ही गेलो बाहेर. तिथं दाखवलं. हॉस्पिटलमधून बाहेर गेल्यानंतर मायराच्या पप्पाने घेतला मग फालुदा घेतल्यानंतर ते मला म्हणायला लागले की, तू पण काहीतरी घे. मग मी थोडंसं पुढं गेल्यावर मी घेतली मसाला डोसा घेतला. मग आम्ही घरी निघायला परत रिक्षात बसल्यानंतर आम्ही येऊन आता तास झाला. तर हा एवढा पसारा पडलाय. आता आवरते आणि मग थोड्याशा गप्पा मारते. आता येऊन आम्ही 1 तास झाला. तर घरी आता येऊन आम्ही जेवण खाणं झालं. मग थोडंसं बसलो. मग आता म्हटलं थोडासा व्हिडिओ करा. जाताच बसमध्ये पाठीवर माझ्या काहीतरी चढलं होतं. मला काहीच माहीत नाही. ते काहीतरी म्हणतात त्याला, सुरळंट म्हणतात. ते असं म्हणजे डोक्यावर होतं माझ्या. ते मला पण काही माहीत नव्हतं. त्याला लांबून बघितलं की मला भीती वाटायची. आणि एका काकूने मला सांगितली पण बरं झालं, नाही तर मग काय अवघड होतं. त्याने काहीतरी खास सुटते वाटतं. गेलो हॉस्पिटलमध्ये. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय थोडंसं थांबलो. 1 तासभर थांबल्यानंतर नाही, तरी पण डॉक्टर नव्हते तिथे. मग त्या काकीने बोलल्या की 2च्या पुढे येतील डॉक्टर. मग तितक्या वेळ आम्ही नाही थांबलो. मग आम्ही दुसरी डॉक्टरकडे गेलो, शिंदे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं मग दाखवलं. पण दातांच्या क्लिपा काही माझ्या दातांमध्ये गॅप आहे ना, मग त्याच्यासाठी मी क्लिपा बसवणार होते. पण काय तिथे पण ते डॉक्टरांनी बोलली तर आज काय डॉक्टर येणार नाहीत. एक आठवड्याने येतील, तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करतो, तेव्हा तुम्ही या. बरं म्हटलं आणि आम्ही आलो घरी.